निप्पाणीत जोल्ले वैदिक ब्रँडचे थाटामाटात उद्घाटन प्रसंगी जोल्ले कुटुंबियांची उपस्थिती। 2008 पासून आपण आमदार झाल्यापासून निप्पाणी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत। आजची महिला सक्षम होण्यासाठी आणि निप्पाणी तालुक्यातील महिलांना एक रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून जोल्ले वैदिक ब्रँडचे उद्घाटन करत असून यांच्या अंतर्गत आपल्या रोजच्या जीवनात पूजेसाठी लागणारे दैनंदिन साहित्य जसे अगरबत्ती, कापूर, धूप, कोण धूप, कप धूप, वाती, लहान वाती आणि फुलवातीचे यामध्ये उत्पादन केले जाणार असून यामध्ये शेकडो महिलांना रोजगार करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली। त्या निप्पाणी येथील APMC मार्केट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या वैदिक ब्रँडच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी उपस्थित पुरोहित आणि जोल्ले कुटुंबीय यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन आणि मंत्रोपचार करण्यात आले। पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून निप्पाणी तालुक्यातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक सक्षम करणे हा मानस असून अजून ज्या महिलांनी कामाची आवश्यकता आहे अशा गरजू महिलांनी कामासाठी अर्ज करण्याचे आवाहन आमदार जोल्ले यांनी केले आहे। मी माझ्या दोन्ही सुना आपण चर्चा करत असताना सगळ्यांचं मनात आलं की रोज आपण घरामध्ये पूजा करतोय आणि त्या पूजाला लागणारं साहित्य आपण इथं सुरुवात केलं तर रोजच्या जीवनामध्ये ह्याचं मार्केटिंग चांगलं होईल आणि त्या महिलांच्या हाताला कायम स्वरूपामध्ये त्यांना काम मिळेल हे विचार करून आपण ह्याला काय नाव द्यायचं तर माझ्या नंतर माझ्या दोन्ही मुली जे आहेत त्यांनी विचार केला की ह्याला जोल्ले वैदिक ब्रँड म्हणून नाव दिलं। जोल्ले वैदिक म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे, त्या नावावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आज याचं उद्घाटन झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण रोज लागणाऱ्या पूजेच्या सामानचं एक सर्व एकत्र उपलब्ध करण्यासाठी आपण इथं उदबत्तीचं युनिट घातलेलं आहे, परत कापडाचं युनिट घातलेलं आहे, परत धूपमध्ये स्टिक धूपचं, कोन धूपचं आणि बास्केट कप धूपचं अशा पद्धतीचं इथं आज हे युनिट आज उद्घाटन झालेलं आहे। आणि ह्याच्याबरोबर जे वाती लागते आपल्या देवाला जे वाती लागते आणि ते वाती देखील लांब वाती आणि तुपातली वाती त्याला काय म्हणतात फुलवाती देखील इथं आज आपण सुरुवात केलेली आहे। आज आपण ट्रायल घेतलो, खूप चांगल्या पद्धतीनं इथं ते करायचं सोपं देखील आहे आणि हे करत असताना ह्याच्यासाठी आपल्याला कामासाठी आपल्याला महिलांचं गरज होती। आपण निवेदन केलं होतं तर ह्याच्यामध्ये कमीत कमी 40 महिलांचा अर्ज आज आपल्याकडं आलेलं आहे आणि ह्या 40 मध्ये आपण सिलेक्शन करून आता ऑलरेडी थोडे सिलेक्शन झालेलं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना इथं उद्यापासून ट्रेनिंग सुरू होणार आहे। तर हे ट्रेनिंग कमीत कमी एक महिना त्यांना इथंच ह्या मशीनवरती ट्रेनिंग त्याच्यासोबतच प्रोडक्शन हे देखील इथं सुरू होणार आहे आणि त्यांना ट्रेनिंग देऊन परफेक्ट झाल्यानंतर आपल्या वैदिक ब्रँडमध्ये हे जे काही अगरबत्ती असतील, कापूर असतील, धूप व्हरायटी ऑफ धूप्स असतील आणि वाती आणि फुलवाती हे मार्केटिंगला जाणार आहे। तर असं अनेक ब्रँड आम्ही बघतोय परंतु फक्त उदबत्ती आणि धूपमध्ये, परंतु वाती धरून आपल्या धूपपर्यंत हे मला वाटतं पहिला ब्रँड असेल। अशा पद्धतीनं हे जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून हे आज उद्घाटन झालेलं आहे। त्याचा पुढचं अजूनही व्हरायटी काय आहेत ते सगळं आपण बघायला लागलोय, ते देखील इथं पुढच्या वेळेला टप्प्याटप्प्यामध्ये आपण हे करणार आहे। म्हणून आज इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हे छोटंसं पूजा घालून आज सुरुवात केलंय, नंतर प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर मोठ्या पद्धतीमध्ये आपण त्याचा अजून सगळ्यांना बोलवून देखील कार्यक्रम आम्ही करणार आहोत। अजूनही गरजू महिला कोणतरी तुमच्याकडे असतील तर आपल्याला इथं येऊन नाव नोंद केला तर त्यांना देखील आपण हे काम सुरुवात करणार आहे आणि ज्या येणार आहेत महिला त्यांना महिन्याला सुरुवातीला 5,000 रुपये आम्ही त्यांना काय म्हणायचं ट्रेनिंगचं मानधन म्हणून देणार आहे आणि जे प्रोडक्शन जास्त होईल तसं लवकरात लवकर त्यांचं पेमेंट देखील अजूनही थोडंसं जास्त होईल। म्हणून हे सगळ्यांनी दक्षता घ्यावी। पत्रकार बंधूंना मला विनंती आहे की हे थोडंसं हायलाइट करा।
यावेळी या कार्यक्रमास माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, प्रिया, ज्योतिप्रसाद जोल्ले, यशस्विनी, बसवप्रसाद जोल्ले दाम्पत्य, हालशुगर संचालक राजू गुंदेशा, महालिंग कोटीवाले, सुनील पाटील, सुहास घुगे, सिद्धू नराटे, दादाराजे देसाई सरकार, बंडा घोरपडे, प्रणव मानवी, दिलीप चव्हाण, बिरेश्वर संचालिका प्राध्यापिका विभावरी खांडके, योगिता घोरपडे, लक्ष्मी मगदूम, सोनल उपाध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.